प्रिय मित्रांनो, मकर संक्रांतीच्या दिवशी गाईला शांतपणे खाऊ घाला. ही एक छोटीशी गोष्ट तुम्हाला वर्षभर भरपूर संपत्ती देईल आणि तुम्हाला कधीही मागे वळून पाहावे लागणार नाही. हो मित्रांनो, 752 वर्षांनंतर मकर संक्रांतीच्या दिवशी एक उल्लेखनीय सहकार्य घडत आहे. जर तुम्ही कोणालाही न सांगता गाईला ही एक छोटीशी गोष्ट शांतपणे खाऊ घातली तर तुमच्या 7 जन्मांचे पूर्वजांचे शाप दूर होतील, ग्रहदोष दूर होतील, वास्तुदोष दूर होतील आणि तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख आणि वेदना नाहीशा होतील. आणि मित्रांनो, तुमच्या आयुष्यात इतकी संपत्ती येईल की तुम्ही ते हाताळू शकणार नाही. अन्नाची किंवा पैशाची कमतरता भासणार नाही. हो, पहा, मी आज या व्हिडिओमध्ये हा उपाय सांगणार आहे. हा उपाय खूप सोपा आहे, परंतु त्यासोबत येणारे नियम खूप कडक आहेत आणि तुमच्यासाठी ते नियम समजून घेणे खूप महत्त्वाचे असेल. कारण लोक उपाय सहजपणे पाळतात, परंतु ते केल्यानंतर ते संकल्पाच्या पायावर असलेल्या संकल्पांवर ध्यान करण्यास अपयशी ठरतात. पहा, गाईला खाऊ घालण्याचे ते रहस्य काय आहे आणि मकर संक्रांत आणि गाई मातेचा काय संबंध आहे, मी या व्हिडिओमध्ये हे देखील स्पष्ट करेन. हात जोडून मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्ही हा छोटासा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. या व्हिडिओमध्ये मी गाय आणि मकर यांच्यातील संबंध स्पष्ट करेन. उपायाशी संबंधित नियम, खबरदारी आणि संकल्प तुमच्यासाठी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मी हे देखील स्पष्ट करेन की हा उपाय तुम्हाला कसा आणि कोणत्या प्रकारे फायदेशीर ठरेल. व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जय गौ माता लिहा. हो, पहा, मानवी जीवन त्रास, समस्या, दुःख आणि दुःखांनी भरलेले आहे, पण या सर्वांवर हा एकमेव उपाय आहे जो तुम्ही मकर संक्रांतीवर केला पाहिजे. त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण मकर संक्रांतीचा महान सण वर्षातून एकदाच येतो आणि मकर संक्रांतीचे महत्त्व शास्त्रांमध्ये देखील वर्णन केले आहे. हो मित्रांनो, असे म्हटले जाते की लोक बहुतेकदा मकर संक्रांतीला फक्त एक छोटासा सण मानतात. लोक दिवसभर पतंग उडवतात आणि घरी अन्न शिजवतात. पण पहा, पतंग उडवणे आणि स्वयंपाक करण्याच्या पलीकडे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही एक गुप्त विधी करायला हवा. हो, खरं तर तो वर्षातील सर्वात खोल आणि प्रभावशाली वळण दर्शवतो. कारण मकर संक्रांत हा फक्त एक सामान्य दिवस नाही. हा दिवस सूर्य आपला मार्ग बदलतो. हा दिवस निसर्ग एक नवीन गणित सुरू करतो. हो मित्रांनो, प्राचीन काळी लोक या दिवसाला खूप गांभीर्याने घेत असत. त्यांना माहीत होते की या दिवशी केलेली एक छोटीशी चूक देखील संपूर्ण वर्षावर विनाशकारी परिणाम करू शकते. या दिवसाचे महत्त्व आणखी जास्त आहे कारण हा वर्षाचा पहिला सण आहे. हो मित्रांनो, या दिवशी केलेली एक छोटीशी योग्य कृती संपूर्ण वर्षासाठी आधार बनू शकते. मकर संक्रांतीचा खरा अर्थ म्हणजे अडथळ्यांवर मात करणे, स्थिरता तोडणे आणि जीवनात पुढे जाणे. म्हणूनच आपले वडील म्हणायचे की या दिवशी पेरलेले बीज फुलते. जे काही केले ते वर्षभर फळ देते. म्हणजेच घेतलेले उपाय वर्षभर आपले जीवन सुधारण्यासाठी असतात. मित्रांनो, म्हणूनच या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे. प्राचीन काळापासून लोक मकर संक्रांतीला दान करत आले आहेत. या दिवशी अन्नदान, संयम आणि चांगले वर्तन यावर खूप भर दिला जातो. कारण संपत्ती केवळ व्यवसायाने निर्माण होत नाही, विचार, कृती आणि समजुतीने वेळ निर्माण होते. हो मित्रांनो, तुम्ही पाहिले असेलच की बरेच लोक वर्षभर कठोर परिश्रम करतात, तरीही त्यांचा पैसा टिकत नाही. अन्न असूनही घरात टंचाईची भावना कायम राहते आणि विचार आणि कृतीतून संपत्ती निर्माण होते. हो मित्रांनो, पहा, खर्च वारंवार उद्भवतात, पैसा टिकत नाही आणि यामागील कारण बहुतेकदा तेच अदृश्य अडथळे असतात ज्यांचे उपाय आपल्या शास्त्रांमध्ये आणि परंपरांमध्ये लपलेले आहेत. पहा, मकर संक्रांतीला तीळ आणि गूळ खाल्ले जातात कारण तीळ त्यागाचे प्रतीक आहे आणि गूळ गोडपणाचे प्रतीक आहे. याचा अर्थ कडूपणा सोडून जीवनात गोडवा स्वीकारणे. हा दिवस शुभ मानला जातो कारण जेव्हा सूर्यदिशा बदलतो तेव्हा अहंकार सोडून देणे सर्वात महत्त्वाचे असते. प्राचीन काळी लोक या दिवशी जास्त बोलत नव्हते, भांडत नव्हते आणि भुकेल्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करत नव्हते. हो मित्रांनो, कारण असे मानले जात होते की या दिवशी दुर्लक्ष करणे थेट नशिबात नोंदवले जाते. या दिवशी केलेल्या कृती थेट नशिबाची दिशा बदलतात. हो मित्रांनो, म्हणूनच असे म्हटले जाते की मकर संक्रांतीचा सण सामान्य मानला जात नाही. आता येथे एक अतिशय गहन मुद्दा येतो जो फार कमी लोकांना समजतो. मकर संक्रांतीच्या दिवशी निसर्ग ऐकतो पण आवाज ऐकत नाही किंवा ढोंग पाहत नाही. मकर संक्रांतीचा सण भावनेने आणि शांततेने केलेल्या कृती ओळखण्याबद्दल आहे. याचा अर्थ असा की जर आपण गुप्त उपाय आणि गुप्त कृती शांततेत केल्या तरच आपल्याला त्याचे फळ मिळेल. मित्रांनो, या दिवशी इतरांना कॅमेरे दाखवून दान करणाऱ्यांना समाधान मिळते, परंतु कायमस्वरूपी परिणाम मिळत नाहीत. पहा, आजकाल लोकांनी दान हा एक ट्रेंडिंग विषय बनवला आहे. जेव्हा लोक गोठ्यात जातात तेव्हा ते तिथे त्यांचे फोन बाहेर ठेवून उभे असतात. आपण गाईला चारा भरवतो. जेव्हा आपण दुसऱ्याला किंवा गरिबांना पैसे दान करतो तेव्हा आपण त्यांच्यासोबत फोटो काढतो, व्हिडिओ बनवतो आणि इतरांना दाखवतो.
पण शास्त्र सांगते की आपण नेहमी 2 गोष्टी गुप्तपणे कराव्यात. पहिली दान आणि दुसरी पूजा आणि ध्यान. कारण या 2 गोष्टी जितक्या जास्त लपून राहतील तितके जास्त फळ तुम्हाला मिळेल. जरा थांबा आणि पहा, मी तुम्हाला हळूहळू त्या दिशेने घेऊन जात आहे जिथे खरे रहस्य आहे. पण त्याआधी आपल्या शास्त्रांमध्ये गायीला इतके उच्च स्थान का दिले आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. हो मित्रांनो, कारण हा उपाय केवळ गायी मातेवरच नाही तर तो करणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असेल. तर आज हा उपाय तुम्हाला त्याची दैवी शक्ती कशी दाखवेल, हा उपाय तुमच्या जीवनातील अंधार कसा दूर करेल, हा उपाय तुमच्या जीवनात आनंदाचा प्रकाश कसा आणेल, प्रत्येक तपशील समजून घ्या. प्रत्येक तपशील काळजीपूर्वक ऐका. कारण जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले किंवा काही विसरलात तर या उपायाचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. तुम्ही विचार कराल, माझ्या मित्रा, मी माझे जीवन सुधारण्यासाठी हा उपाय केला, पण माझ्यासोबत काहीतरी वाईट का घडले? यामागील कारण म्हणजे तुम्ही प्रत्येक तपशील नीट समजून घेतला नाही किंवा काळजीपूर्वक ऐकला नाही. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की आपल्या शास्त्रांमध्ये गायीला इतके उच्च स्थान का दिले आहे. गाय ही फक्त एक सजीव प्राणी आहे. गाय ही फक्त एक प्राणी नाही. तुम्ही पहा, गाय माता तुमच्या संपूर्ण आयुष्याशी जोडलेली आहे. तुमच्या जीवनातील असंख्य रहस्ये गाय मातेमध्ये लपलेली आहेत. जेव्हा एखादा माणूस मरतो तेव्हा आपण त्यांच्या नावाने गायीला का खायला घालतो? तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा आपल्याला दुःख, वेदना आणि आजाराचा सामना करावा लागतो तेव्हा आपण गाय माता आठवतो आणि तिला अन्न का देतो? गाय माता सामान्य प्राणी नाही. हो मित्रांनो, गायीला फक्त दूध देते म्हणून आई म्हटले जात नाही, तर ती न मागता देते म्हणून आई म्हटले जाते. ती तक्रार न करता टिकते आणि बदल्यात काहीही अपेक्षा करत नाही. हा निसर्गाचा स्वभाव आहे. पहा, ज्या घरात गायीचा आदर केला जातो ते केवळ संपत्तीच नाही तर स्थिरता देखील आणते. आणि स्थिरतेत मित्रांनो संपत्ती टिकते. हो, पण लक्षात ठेवा, मी येथे दिखावा करणारा उपाय देत नाहीये. हा काही बाजारात मिळणारा उपाय नाहीये. कारण मी हमी देतो की आजपर्यंत यूट्यूबवर कोणीही तुम्हाला या उपायाबद्दल सांगितलेले नाही. हे एखाद्या कथाकाराने, गुरुने किंवा एखाद्या विशेष विद्वानाने किंवा ज्ञानी माणसाने सांगितलेले असेल. हा उपाय इतका गुप्त आहे की कोणत्याही शास्त्रात त्याचा उल्लेख नाही. हो मित्रांनो, हा उपाय फक्त खऱ्या मनाने, शुद्ध कृतीने केला जातो. हो मित्रांनो, पहा, मी ज्या उपायाचे वर्णन करत आहे तो नेहमीच शांतपणे केला जातो. मी आत्तापर्यंत जे वर्णन करत आहे ते फक्त एक प्रस्तावना होती. कारण जर तुम्ही थेट उपायाकडे उडी मारली असती तर त्याचा परिणाम कमीत कमी झाला असता. आता काळजीपूर्वक ऐका, कारण येथूनच रहस्य स्पष्ट होते आणि येथूनच या उपायाचे खरे महत्त्व आणि प्रक्रिया सुरू होते. हो मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर जागे व्हा. बघा, तुम्ही वर्षभर सकाळी 9 वाजता उठू शकता, सकाळी 10 वाजता, 11 वाजता, तुम्ही कोणत्याही वेळी उठता तुम्ही उठू शकता. पण मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठले पाहिजे. आणि मी असे म्हणत नाही की ब्रह्ममुहूर्तावर उठताच तुम्ही थंड आंघोळ करावी. नाही, काळजीपूर्वक ऐका. मी तुम्हाला सांगत आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि आंघोळ करा. आंघोळ केल्यानंतर तुम्ही सर्वात आधी शक्य तितके शांत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणाशीही जास्त बोलू नका. तुमच्या भावना स्वतःजवळ ठेवा. फक्त तुमच्या मनात देवाचे स्मरण करा आणि त्याचे नाव घ्या किंवा त्याचे नाव घ्या. पहा, जागे झाल्यानंतर तुमच्या मोबाईल फोनकडेही पाहू नका. तुमचे मन शांत ठेवा आणि अशी भावना ठेवा की आज मी काहीतरी दुरुस्त करणार आहे, ते मागणार नाही. कारण या उपायाचा मूळ उद्देश असा आहे की ते तुमचे जीवन एका नवीन दिशेने घेऊन जाईल. या उपायामुळे तुमच्या आयुष्यातील चुकीच्या गोष्टी सुधारतील. हो मित्रांनो, पहा, तुम्हाला ही भावना मनात ठेवावी लागेल की आज मी काहीतरी दुरुस्त करणार आहे. मी ते करणार आहे, मागणार नाही. यानंतर गायीसाठी बनवलेला पदार्थ दिसायला अगदी सोपा आहे, म्हणूनच लोक ते हलके घेतात. पण त्याची ताकद हीच आहे. बघा, मी जे वर्णन करत आहे ते खूप सोपे आहे आणि यापूर्वी कोणीही तुम्हाला याबद्दल सांगितलेले नाही. तसेच लक्षात ठेवा की या उपायासाठी जप किंवा कोणतेही नाव घेण्याची आवश्यकता नाही. फक्त समजून घ्या, गायीला जे खायला दिले जाते ते काही पांढरे तीळ आहे. मी मकर संक्रांती आणि तेलाचे महत्त्व देखील समजावून सांगेन, पण त्याआधी गायीला खायला दिले जाणारे गुप्त घटक ऐका. तुमचे कान उघडा आणि जर तुम्हाला ते कागदावर लिहायचे असेल तर ते करा, जेणेकरून तुम्ही विसरू नका. काळजीपूर्वक ऐका. तुम्हाला काही पांढरे तीळ घ्यावे लागतील, काही काळे तीळ, थोडासा गूळ पावडर आणि लक्षात ठेवा, तुम्हाला पावडर वापरावी लागेल, तुकडे नाही. याचा अर्थ जर तुमच्या घरी गूळ असेल तर ते बारीक करा. आता काही कच्चे तांदळाचे दाणे घाला आणि शेवटी तुमच्या बोटाने स्पर्श करून शुद्ध तुपाचा एक थेंब घाला. त्यात थोडे काळे मीठ मिसळा, थोडे खडे मीठ घाला आणि एक चिमूटभर शुद्ध, पवित्र गाईचे तूप घाला. आता येथे एक गुपित आहे. जोडलेले खडे मीठ सामान्य मीठ नाही आणि चुकूनही सामान्य मीठ घालू नका याची काळजी घ्या. थोडे खडे मीठ आणि थोडे काळे मीठ मिसळा. हे सर्व एका प्लेटमध्ये ठेवू नका, तर ते थेट तुमच्या हातात असलेल्या गाईला खायला द्या.
जर तुम्ही ते तुमच्या तळहातावर गायीला खायला दिले आणि गाय तुमच्या तळहातावर तिच्या जिभेने स्पर्श करत असेल तर ते तुमचे काम नाही, तर तुमचा तळहात तलवारीसारखा आहे, तर समजून घ्या की देवीने तुमचे सर्व दुःख आत्मसात केले आहे. मी तुम्हाला सांगतो, या सर्व गोष्टी गायीला प्लेटमध्ये अर्पण केल्याने लवकर परिणाम होणार नाही. ते थेट तुमच्या हातात असलेल्या गायीला खाऊ घाला. त्यानंतर लक्षात ठेवा की जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्ही ते कोणालाही सांगू नये किंवा ते कोणालाही दाखवू नये, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जेवताना कोणतीही इच्छा व्यक्त करू नये. तुम्ही तुमचे मन पूर्णपणे रिकामे ठेवावे. तुम्ही कोणाबद्दलही शांत मन ठेवावे. तुमच्या मनात नकारात्मक भावना येऊ नयेत. आपण कोणाबद्दलही वाईट विचार करू नयेत आणि कोणाबद्दलही चांगले विचार करू नयेत. तुम्हाला तुमचे मन रिकामे ठेवावे लागेल. तुम्ही तुमच्या इच्छा विसरू नयेत. हो, फक्त ही भावना मनात ठेवा की जे काही होईल ते बरोबर असेल, आणि आई, तू माझ्यासाठी जे काही करशील त्यात मी आनंदी राहीन. मी फक्त हे सांगतो, आणि मी तुम्हाला सांगतो की जर गाय यापैकी थोडेसेही खाल्ली किंवा दिले तर तुम्हाला समजेल की तुम्हाला संकेत मिळाला आहे. यानंतर संपूर्ण वर्षभर एक नियम आपोआप लागू होतो. तुम्ही अन्नाचा अनादर करणार नाही. या प्रथेनंतर मी वर्णन करत असलेले 3 किंवा 4 नियम आहेत. तुम्ही अन्नाचा अनादर करणार नाही, कारण अन्न कशाचे आहे. जर तुम्ही अन्नाचा अनादर केला तर तुम्ही थेट आई अन्नपूर्णाचा अनादर कराल. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्ही अन्न वाया घालवू नका. महिन्यातून किमान एकदा तुम्ही कोणालाही न सांगता शांतपणे एखाद्या प्राण्यासाठी किंवा पक्ष्यासाठी काही अन्न सोडाल. पहा, तुम्ही इतके करू शकता. प्रत्येक व्यक्ती दररोज दानधर्म करते, म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही दररोज ते करत नसले तरी तुम्ही दरमहा एखाद्या प्राण्यासाठी किंवा पक्ष्यासाठी काही अन्न नक्कीच सोडले पाहिजे. कारण तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण घेतलेला कोणताही उपाय केवळ तेव्हाच परिणाम देईल जेव्हा आपण आपले मन, शरीर आणि पैसा थोडेसे समर्पित करू. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की ही या उपायाची संपूर्ण साखळी आहे. हा चमत्कार नाही तर संतुलन आहे, आणि जेव्हा संतुलन साधले जाते तेव्हा अन्न आणि संपत्ती स्वतःहून मार्ग काढते. म्हणूनच प्राचीन लोक कधीही पैशाशिवाय राहत नव्हते, अगदी जास्त कमावले नसतानाही. हे मकर संक्रांतीचे खरे रहस्य आहे. कमी बोला, ते बरोबर करा, आणि ते वेळेवर करा. ज्यांना हे समजते त्यांना हळूहळू त्यांच्या घरातून टंचाई हा शब्द गायब झालेला दिसेल. हो मित्रांनो, जर तुम्ही मकर संक्रांतीला हा उपाय केला तर त्याचा तुम्हाला लवकर फायदा होईल, आणि त्या फायद्याची व्याप्ती देण्याच्या प्रमाणात आणि पद्धतीवरून ठरवली जाईल. मग मी तुम्हाला सांगेन की हा उपाय कसा परिणाम करेल. मित्रांनो, मी असे म्हणत नाही की या उपायाचा सराव करून तुम्ही एका रात्रीत करोडपती व्हाल. तुम्ही अब्जापती व्हाल. तुम्हाला मोठा फायदा होणार नाही. पहा, हा रातोरात करोडपती होण्याचा मार्ग नाही. उलट जिथे खऱ्या समस्या असतात तिथे ते प्रभावी असते. पैसा येतो तरी तो टिकत नाही. अनावश्यक खर्च होतात. आपल्या कष्टाचे फळ आपल्याला मिळत नाही. याचा अर्थ असा की आपण आयुष्यात कितीही घाई केली, कितीही काम केले, कितीही घाम गाळला तरी आपल्याला योग्य ते फळ मिळत नाही. म्हणून या उपायानंतर तुम्हाला पहिली गोष्ट लक्षात येईल की तुमचा आर्थिक प्रवाह सुधारतो. खर्च करणे अधिक विचारशील होते, अनपेक्षित नुकसान कमी होते आणि हळूहळू बचत जमा होऊ लागते. म्हणजे पैसे येतात आणि टिकू लागतात. मित्रांनो, जर मी या उपायाचा तुमच्या कुटुंबावर काय परिणाम होईल याबद्दल चर्चा केली तर त्याचा तुमच्या घरावर आणि कुटुंबावर खोलवर परिणाम होतो. सुरुवातीला पैशाच्या कमतरतेमुळे अशांतता निर्माण होते, परंतु या उपायानंतर घरातील वातावरण हळूहळू शांत होते. अनावश्यक भांडणे कमी होतात, घरी आराम करण्याची इच्छा वाढते आणि एकमेकांचे ऐकण्याची क्षमता वाढते. अनेक लोकांना समृद्धी, अधिक व्यवस्थित काम आणि अन्नाबद्दल अधिक नैसर्गिक कौतुक देखील अनुभवायला मिळते. म्हणजेच अनेक घरांमध्ये असे घडते की कुटुंब एकत्र जेवण करू शकत नाही. कधीकधी कोणीतरी कामात अडकलेले असते किंवा कधीकधी कोणीतरी बाहेर असते. यामुळे घरातील वातावरण बिघडू लागते आणि शास्त्र सांगते की आपण दिवसातून किमान एकदा तरी संपूर्ण कुटुंबासह एकत्र जेवावे. लग्न आणि नातेसंबंधांबद्दल या उपायामुळे थेट लग्न होणार नाही. तुम्ही कदाचित विचार करत असाल, हा उपाय केल्यानंतर माझे लग्न होण्याची शक्यता निश्चित होईल, मी लगेच लग्न करेन. म्हणून लग्न लगेच होणार नसले तरी नात्यांमध्ये निर्माण होणाऱ्या अडथळ्यांना पाहता ते निश्चितच लग्नाला घेऊन जाईल. गोष्टी वारंवार चुकीच्या होत आहेत, परिपूर्ण नाते तयार होण्यापूर्वीच तुटत आहे. याचा परिणाम घरातील कलहावर होतो. कारण जेव्हा एखादी व्यक्ती स्थिरता मिळवते तेव्हा नात्यांचेही तेच विघटन होते. विवाहित लोकांसाठी हा उपाय समजूतदारपणा आणि सहनशीलता वाढवतो, ज्यामुळे नातेसंबंध मजबूत होतात. हो मित्रांनो, याचा मानसिक स्थिती आणि आत्मविश्वासावर परिणाम होतो. बरेच लोक बाहेरून चांगले दिसतात, परंतु ते सतत भीती, चिंता आणि असुरक्षिततेत राहतात. हा उपाय केल्यानंतर मन हलके वाटते,
अवास्तव चिंता नाहीशी होते आणि व्यक्तीला असे वाटते की गोष्टी त्यांच्या विरोधात नाही तर त्यांच्या बाजूने काम करत आहेत. हा आत्मविश्वास दीर्घकाळात संपत्ती आणि यशाचा मार्ग मोकळा करतो. मित्रांनो, अनेक लोकांना त्यांच्या व्यवसायात आणि व्यापारात अडचणी आणि अडथळ्यांना तोंड द्यावे लागते. ग्राहक नियमितपणे येत नाहीत. व्यवसायात आणि व्यापारात हा उपाय निर्णय घेण्यावर परिणाम करतो. अनेकदा चुकीच्या वेळी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे नुकसान होते. आपण विश्वासार्ह लोकांवर विश्वास ठेवतो आणि ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवत नाही त्यांच्यावरही. या उपायानंतर व्यवसाय स्थिर होतो. ग्राहक हळूहळू वाढतात, दीर्घकाळ प्रलंबित प्रकल्प प्रगती करू लागतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मन कमी गोंधळलेले होते. कारण अनेकदा लोक गोंधळामुळे स्वतःवर संकटांना आमंत्रण देतात, ज्यामुळे स्पष्ट आणि दृढ निर्णय घेण्यास अडथळा येतो. त्यामुळे ते मनातील गोंधळ संतुलित करते. हा बदल अचानक जाणवत नाही तर सतत जाणवतो. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला हा उपाय खूप आवडला असेल आणि तुम्ही सर्वांनी मकर संक्रांतीला हा उपाय नक्कीच करून पाहाल. म्हणून जर तुम्ही हा उपाय करून पाहणार असाल तर माझे प्रत्येक मुद्दे लक्षात ठेवा. उपायाशी संबंधित नियम, उपायाशी संबंधित छोटी रहस्ये आणि तुम्हाला घ्यावी लागणारी छोटी सावधगिरी. तर पहा, मला आशा आहे की व्हिडिओ इथे संपेल. व्हिडिओ लाईक करा आणि तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जय मा लक्ष्मी लिहावे. मा लक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल.